कारण ज्या घरात तुमच्या दारामध्ये आश्रम म्हणून एखादा भिक्षेकरू येईल, आतिथ्य येईल, त्यावेळी तुमच्या दारात रांगोळी पाहिजे. घराची व्यवस्था नुसती केली म्हणजे नाही, पुढं त्याची काय झाली पाहिजे, पाठपुरावा सगळ्या गोष्टींचा झाला पाहिजे. नामदेवरायांच्या दारामध्ये नामदेवरायांचं घर कसं ओळखावं म्हणून देव विचारतात. बेदी उभा राहिला, घर पुसू लागला, म्हणे माझा नामा केवता गेला. त्यावेळी नामदेवरायांना त्यांचं वर्णन करतात घराचं. विराडाचे वन तुळशीवन अपार, तेची जाना घर नामयाचे. ज्यावेळी पांडुरंग परमात्मा बैलावर सोन्याच्या मोहराची थैली घेऊन आला देण्याकरता, त्यावेळी नामदेवरायांचं घर कसं आहे ही जवळची माणसं सांगतात की हे बाबा, ज्याच्या दारामध्ये तुळशीचं बन आहे ते घर कोणाचं आहे, नामदेवरायांचं. म्हणून वैष्णवांच्या दारामध्ये तुळशीचं रोप असावं, वृंदावन असावं. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाना. सगळं बांधता येईल, माणसं तुळशीची व्यवस्था करत नाही. सगळा संडास बाथरूमविषयी चर्चा भरपूर करतील माणसं, पण देवघराविषयीची चर्चा करत नाहीत. हेतू इतकाच, जेवढा देवघराविषयी, जेवढा आपल्याला धार्मिक गोष्टीविषयी रस पाहिजे, तेवढा पाहिजे तेवढा जर आपण वापरला व्यवहारात आपल्या गृहस्थाश्रमात, तर ते सुखाला कारणीभूत होईल. म्हणून योग्य त्या गोष्टी. सोली वजे सुख अतिसुखा हुनी, उभे त्या अंगणी वैष्णवांच्या दारात एवढं मोठं सुख असेल तर घरात किती सुख असेल. ज्ञानोबारायांच्या दारात सोन्याचा पिंपळ असेल तर प्रत्यक्ष ज्ञानोबारायांच्या जवळ केवढं सामर्थ्य असेल. म्हणून घरानं ऐश्वर्य वाढत नाही. याचा अर्थ घर बांधून असं नाही, बांधलेल्या घराची मी टीका करतोय असं नाही. घरासमवेत घरच्यांनीही महाराज त्याची काय ठेवली पाहिजे, डागडुजी ठेवली पाहिजे. त्या घरात वास्तव्य असं पाहिजे. आता कीर्तनापुरती शांती आहे म्हणा, आम्ही आत गेलो म्हणून, आणि उद्या जर भांडणं सुरू असली तर. आता सप्ताह झाला हा दौड्यातला, आणि देवळात आता उद्या जर पटाण खेळतेली माणसं चार बसलेली मला दिसली तर मी म्हणणार महाराजांनी चांगली माणसं गोळा केली, सगळं चांगलं झालं, छान आहे, बरोबर आहे. आणि महाराज सगळीकडे असं दिसून येतं, मी म्हणतोय असं नाही. माणसं पारायण करतेपर्यंत अगदी व्यवस्थित सगळी राहतात, अगदी घरात सुद्धा अगदी नेमस्त राहतात. आणि पारायण एकदा ज्ञानेश्वरी गुंडळून ठेवली की घरात महाराज नवरा कळत नाही, पोरं कळत नाहीत, बाबा कळत नाही, असे शिवे देतात. काय परिणाम झाला माणसावर म्हणायचा. हेतू इतकाच की आपण जे करत आहोत, ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूलाही दोष येऊ नयेत, आपण असं वागायची तयारी ठेवली पाहिजे. म्हणून तुकोबारायांचं घर केवढं होतं, मोजकं होतं, दगडविटांचं होतं देहूला. पण त्या देहूच्या घरापेक्षा तुकोबारायांचं वैभव केवढं मोठं आहे. तुका आकाशा एवढा तुकोबारायांचं वैभव हे आहे की निरंजनी आम्ही बांधिले